नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माय लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? आणि मजेतच राहा. कसं आहे, आपण जर आपल्या स्वतःसाठी वेळ काढला ना, आपण नक्कीच मजेत राहतो. आता त्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची? सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची आहे. आणि सकाळची सुरुवात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली, पॉझिटिव्हली केली ना, तुमचा अख्खा दिवस पॉझिटिव्हच जातो आणि फ्रेशसुद्धा जातो. आता त्यासाठी सुरुवात कशी करायची? तर सर्वात आधी उठल्या उठल्या मेडिटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन, अफर्मेशन म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय? तर मेडिटेशन म्हणजे ना, आपण आपल्या स्वतःला एक अफर्मेशन देणे, आपण की मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, मी खूप हॅप्पी आहे, अशा प्रकारे आपण स्वतःला अफर्मेशन देऊ शकतो. आणि जर तुम्ही असं रोज सकाळी मेडिटेशन केलं ना, तर तुम्ही खरंच सांगते तुमच्या स्वतःमध्ये खूप बदल होणार आहे. जसं की आता बऱ्याचशा 40शी नंतर 40शी ओलांडलेल्या माझ्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून मी ना आजचा व्लॉग बनवायचा विचार केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता. आता कसं आहे, सकाळी सकाळी आपण उठतो, वेळ नाही असं नाही तसं नाही, पण ह्या सर्व गोष्टी आपण बाजूला सारून जर स्वतःसाठी वेळ काढला ना, खरोखर आपण स्वतःला वेळ देऊ शकतो, परिवाराला वेळ देऊ शकतो. आणि परिवारासाठीच आपल्याला व्यायाम करायचा आहे. मी सांगते, व्यायाम करणे म्हणजे वजन कमी करणे नाही, अजिबात नाही आहे. वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम नसतो करत, दिवसभर एनर्जेटिक आणि फुल म्हणजे आपलं फ्रेश राहण्यासाठी आपण व्यायाम करत असतो. तर पहा, आता तुम्ही ना सुरुवात कशी करायची व्यायामाची? हळूहळू आपल्या थोडी मान, शोल्डर वगैरे फिरवायचं हळूहळू आणि हात गोल फिरवायचे. थोडं हळूहळू सुरुवात करायची. पहा, आता मी जशा स्टेप करत आहे ना, तशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइजला सुरुवात करू शकता. आणि आपल्या रोजच्या जीवनात ॲक्टिव्हिटी वाढवली ना, तरी आपण स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकतो बरं का. सुरुवात करूया हलक्या हलक्या वॉर्मअपपासून. सगळ्यात आधी ना आपण 2 ते 3 मिनिटं चालणे, जागेवर चालूया किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा फिरू शकतो. तर मला हलक्या पद्धतीने हलवणे, असे आपले हात वगैरे असं थोडंफार लेग्स सिंपल मुवमेंट करूया. आणि बघा मी कसं कसं व्यायाम करते हे. बरं, आता घरामध्ये तुमच्या जागा असेल ना, तुम्ही घरामध्ये सुद्धा व्यायाम करू शकता. तुम्हाला कुठेही बाहेर व्यायाम करायला जायची गरज नाही आहे. कुठेही योगा क्लास लावा असं तसं ह्या सर्व गोष्टींची गरजच नाही आहे, मी तर म्हणते. यानंतर बघा, आपण आता बॉडीच्या ज्या सिम्पल बॉडी स्टेप आहेत ना एक्सरसाइजच्या, त्या मी करते सुरुवातीला. आणि कमी रेपिटेशनमध्ये करा आणि आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार हळूहळू वाढवा. व्यायाम करताना श्वास मात्र रोखायचा नाही बरं का. आणि शरीराला त्रास किंवा वेदना होत असतील तर एक्सरसाइज थांबवणे खूप गरजेचं आहे. तुम्ही ना तुमच्या जर शरीराला जर त्रास होत असेल किंवा दम भरून येत असेल तर तुम्ही थांबू सुद्धा एक्सरसाइज करू शकता. माझ्या मते वर्कआउट करणे म्हणजे एकदम फक्त वजन कमी करणे वगैरे नाही, तर आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी, एनर्जेटिक राहण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी सुद्धा आपण व्यायाम करू शकतो. दिवसभरात शक्य असेल तेव्हा थोडं थोडं घरातील कामं स्वतः करा, जसं की मी करते माझे सर्व कामं वगैरे सर्व. आणि बघा, आता आपण बघा, व्यायामासोबत ना आपल्याला ना आहारामध्ये बदल करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आपण ना सकाळचा आहार हा हेल्दी आहारच असला पाहिजे. आपली इथूनच सुरुवात करूया. तर मी ना थोडेफार ड्रायफ्रूट वगैरे सकाळी सकाळी खात असते आणि माझं भिजवणं होत नाही, तर मग मी बघा तसेच ड्रायफ्रूट खाऊन घेतले. आणि माझ्याकडे मी मूग पण भिजत घातलेले होते. आणि मूग, मटकी, चणे वगैरे हे तर मी नेहमीच भिजत घालते. आणि सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये थोडेफार स्प्राऊट माझ्या नाश्त्यामध्ये असतातच. असा हेल्दी नाश्ता वेगवेगळ्या पद्धतीचा करते म्हणा, मी एकच पद्धतीचा नाही करत. मग बघा, आता कसं आहे, नाश्ताही करणं आहे, व्यायामही करणं आहे आणि घरातले कामंही आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहे. जसं की मी पण आता
माझंही वय 40 आहे. माझेही समजा कधी कंबर, कधी पाय असं काही गुडघे वगैरे दुखायला सुरुवात झालेली आहे. पण मी त्याआधीच सुरुवात केली ती व्यायामाला आणि योग्य आहाराला. आणि बघा, मला ना घरामध्ये कामंही करायला खूप आवडते आणि मी माझ्या घरातले कामांना खूप आवडीने करते. आता बघा, मुलं वगैरे कसे झोपेतून उठायचे असतात, थोडाफार लेट होते, तर तोपर्यंत माझे व्यायाम वगैरे मी ह्या सर्व गोष्टी आवरून घेते. आणि आतापर्यंत जसं की माझं 1 ते 1.5 तासामध्ये कंप्लीट 1 लिटर पाणी पिऊन झालेलं आहे. सकाळी सकाळी जर तुम्ही लवकर उठल्या आणि पाणी जर भरपूर पिल्यानं, तर तेवढंच तुमचं पोटही साफ व्हायला मदत होते आणि पोटाचा घेरही लवकरच कमी होते बरं. आणि बघा, आता घरातले कामं तर प्रत्येकीलाच आहेत, जशी की मला घरामध्ये झाड लोट करणे व पोछा लावणे, ह्या सर्व गोष्टी तर आहेतच. आता मी व्यायाम करून स्वतःला वेळ देऊन हे घरातले कामं मी करते, तर तुम्ही का नाही करू शकत? बऱ्याचशा माझ्या आता मी एक आरोग्य सल्लागार म्हणून सुद्धा काम करते. तर मला जशा इतक्या बऱ्याचशा लेडीज भेटतात ना, त्या काय म्हणतात की आम्हाला सकाळी खूप कामं असतात, आम्हाला मुलांची टिफिन करावं लागते, आम्हाला घरातले खूप कामं करावं लागतात. मग मलाही तर करावं लागतात. मी पण कधी कधी विचार करते की मी पण सकाळी मुलांचा टिफिन बनवते, मलाही घरातले कामं करायचे असते, तर मग मी कशी स्वतःला वेळ देते? तसा जर प्रत्येकीने आपल्या स्वतःला वेळ दिला ना, खरंच सांगते मी, तुम्ही स्वतःचं आरोग्य जर चांगलं ठेवलं ना, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पण खूप चांगल्या असू शकता. म्हणजे तुम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकता. आणि तुम्ही जर निरोगी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची चांगल्या पद्धतीने काळजी घेणार ना. बघा, मग मी आता माझा व्यायाम वगैरे ह्या सर्व गोष्टी आटोपून घेतल्या आणि मग लागले मी माझ्या कामाला. तर सर्वात आधी सुरुवात होते ती मला घरामध्ये झाडू पोछा करण्यापासून. तर मी सर्वात आधी घरामध्ये पूर्ण पोछा लावून घेतला, झाडून घेतलं. आणि ह्या दोन्ही गोष्टी तर रोजच्या आपल्या रुटीनमध्ये आहेतच ठरलेल्या. त्यानंतर बघा, आता मी माझ्या रोजच्या डेली रुटीनला लागली. जे माझं रुटीन असते ना, ते तर माझं ठरलेलंच असते. आणि आज बघा, हँडवॉश लिक्विड पण संपलं होतं बॉटलमधलं, ते पण मला काढून घ्यायचं होतं. म्हटलं चला सर्वात अगोदर सुरुवात करू, ते आपण हँडवॉश लिक्विड आपण बॉटलमध्ये काढून घ्यायची. आणि म्हणजे कसं, आता सकाळी सकाळी मुलांना ह्या गोष्टीची तर जरूरत पडतेच. आणि मुलं शाळेत पण जातात, त्यांना टिफिन वगैरे ह्या सर्व गोष्टी द्यायच्या असतात. त्यांचं पण चालू असते फ्रेश होणं. आता मुलं फ्रेश होतात तोपर्यंत मी माझे बरेचसे कामं आटोपून घेते. तसं तर मी माझ्या आंघोळीसाठी पण म्हणजे पाणी वगैरे वेळेवर लावून दिलेलं आहे. आता पाणी गरम होते तोपर्यंत मी माझी कामं करून घेते म्हटलं. तर आज ना मी रात्री कालच डोश्याचं बॅटर भिजत घातलेलं होतं, मिक्स डाळ आणि तांदूळ. तर ते पण मला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे होते. म्हटलं चला आंघोळ करायच्या आधी हे एक काम आपण करून घेऊ, कारण हे काम करताना ना ॲक्च्युली माझ्या कपड्यावर पण हे बॅटर उडू शकते, असं माझे हातसुद्धा कपड्यांना लागून जातात. तर मग मी हे आंघोळीच्या आधी हे काम करून घेते. म्हटलं चला अगोदर हे काम करून घ्या. आणि मी ना डोश्याचं बॅटर जे बनवत आहे ना, ते मिक्स डाळीचं बनवत आहे. याच्यामध्ये मी चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसूर डाळ ह्या सर्व डाळी मिक्स टाकल्या आणि थोडे तांदूळसुद्धा टाकले. आता याचं मी अजिबात प्रमाण वगैरे माझ्याकडे नाही आहे, मी अंदाजे ह्या सर्व कामं करते. तर मस्तपैकी बॅटर वगैरे छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि ते एका गंजामध्ये झाकून ठेवलं. म्हणजे आज ना आमचा संध्याकाळी डोश्यांचा बेत आहे. तर मस्तपैकी आज डोसे आणि मस्त नारळाची चटणी असं काहीतरी बनवूया संध्याकाळी, पण हेल्दी. बघा, आता इतक्या मोठ्या डाळी म्हटल्यावर हा डोसा तर हेल्दी असणारच. फक्त एवढं आहे की यामध्ये तांदूळ आहे, पण तांदूळही मी कमी प्रमाणामध्ये घेतलेले आहे. तर यांचं सुरू होतं लुडबुड किचनमध्ये. दिशा पण उठलेली होती, तिचे बाबा पण उठले होते. तर मी म्हटलं चला आता आंघोळ झाली, मी फ्रेश वगैरे झाली. आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी सुरुवात केली ती स्वयंपाकाला आणि नाश्त्याला. आज ना मी मिक्स डाळीचं वरण बनवणार होते. तर मग मी कुकरला सर्वात आधी त्या डाळी मिक्स केल्या आणि कुकरला डाळ लावून दिली. आणि नाश्त्याचाही वेळ झाला होता. म्हटलं चला आता सर्वात अगोदर आज नाश्त्यामध्ये ओट्स बनवायचे होते. तर मी केदारसाठी ओट्स बनवले आणि माझ्यासाठी छान मोड आलेले मूग बनवले. मग मी आणि मम्मी आम्ही दोघींनी मिळून छान असा नाश्ता केला. तर पाहू शकता तुम्ही, आजची हे आपले ओट्स मस्तपैकी रेडी झालेले आहे. आणि तुम्ही जितके ओट्स पातळ बनवणार ना, तितकेच चांगले पण लागतात खायला. त्यामध्ये टमाटर, कांदा, तुमच्याकडे जेवढे व्हेजिटेबल असतील ना तेवढ्या तुम्ही त्यामध्ये घाला. खूप हेल्दी नाश्ता होतो ओट्सचा आणि फुल पेट भरून होतो. म्हणजे आपल्याला मध्ये समजा 12-12:30च्या दरम्यानपर्यंत भूक लागत नाही. मग मी अशा प्रकारे कधी कधी ओट्स, कधी काही असं वेगवेगळं चेंज करून करून नाश्ता बनवते. आणि आज माझं सर्वात महत्त्वाचं काम होतं ते फ्रीजचं क्लिनिंग.
तर मी फ्रीज क्लिनिंग करण्यासाठी काढला होता आणि फ्रीजमधले सर्व पार्ट वेगवेगळे काढून ते छान स्वच्छ बाहेर घासून नेऊन ठेवून दिले उन्हामध्ये वाळवत, कारण थोडीफार बाहेर ऊनही पडलेली होती आज. आणि म्हटलं चला सगळ्यात आधी फ्रीज स्वच्छ करून घेऊ. मस्तपैकी फ्रीज आतून बाहेरून पूर्ण असा क्लीन करून घेतला. आणि जे भांडे मी घासून ठेवले होते फ्रीजमधले जे साहित्य आहे ते आता मी नेते आणि फ्रीजमध्ये पूर्ण ऑर्गनाईज करून ठेवते. मस्त व्यवस्थित छान लावून ठेवते फ्रीजमध्ये. हे पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये पूर्ण आता सामान लावलेलं आहे. हे काही आता माझ्या फ्रीजमधलं बरंचसं सामान खाली झालेलं आहे. म्हटलं चला या निमित्तानं आपण फ्रीज तरी साफ करून घेऊ. कसं आहे फ्रीज खाली झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने छान क्लीन करू शकतो. मग काय तोपर्यंत माझी मटकीची नाही, मुंगाची उसळ पण रेडी झालेली होती. अगदी कमी तेलामध्ये ही केलेली उसळ होती मुंगाची. आणि ओट्स पण मी खूप कमी तेलामध्ये केले होते. असं मी सहसा जास्त करून कमी तेलामध्येच भाज्या वगैरे बनवायचा प्रयत्न करत असते. तर बघा आता सगळा आपला नाश्ता वगैरे रेडी झाला. मस्त आरामात गप्पा करत मी आणि मम्मी मस्तपैकी नाश्ता करून घेतो. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. आजचा माझा हा व्हिडिओ छोटासा वर्कआउट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, ॲक्टिव्ह राहा, हेल्दी राहा आणि आनंदी राहा. तोपर्यंत बाय.